मकर राशी गुरुपौर्णिमेचा दुःखाचा अंधार संपणार. गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी ठरणार शुभ. या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर असा हा महाअद्भुत आणि दुर्मिळ योग जुळून येतो, जो गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या पाठीमागे लागलेला दुःखाचा, संकटाचा आणि अडथळ्यांचा आधार मुळापासून उपटून टाकणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर तुमची रास मकर असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जितके कष्ट तुम्ही सोचले, जितका विश्वासघात तुम्ही पचवला, त्या एका कष्टाची चीज करण्याची वेळ आता खुद्द नियतीनेच गुरुच्या आशीर्वादाने आणली आहे. या आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी असा काही चमत्कार घडणार आहे. मकर राशीवर गुरुची कोणती दिव्य दृष्टी पडणार आहे, पैशांची चणचण कधी मिटणार आहे, नशिबाचा बंद दरवाजा कसा उघडणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखरच यशाचा सूर्य उगवलेला पाहायचा असेल तर पुढचे काही मिनिटे, काही सेकंद न चुकता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाकडे येऊया. काही सेकंद न चुकता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाकडे येऊया. मकर राशीच्या माझ्या मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, सगळ्यात आधी आपण या गोष्टीवर अगदी मोकळेपणाने आणि स्पष्ट बोलूया. मकर राशी हे साधीसुधी राशी नाही, हे शनिदेवाची राशी आहे. कष्टाची, संयमाची आणि संघर्षाची राशी आहे. पण मला सांगा, गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात नक्की काय चाललं आहे? मी सांगते, अगदी मनापासून विचार करा. सांगा, तुमच्यासोबत असं काय घडलं नाही? अथांग कष्ट पण फळ शून्य. अथांग कष्ट पण फळ शून्य. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दिवस रात्र मेहनत करता. ऑफिसचं काम असो, स्वतःचा व्यवसाय असो, घर असो, तुम्ही तुमचे 100% वेळ देता. पण जेव्हा फळ मिळायची, कौतुक होण्याची किंवा प्रमोशनची वेळ येते, तेव्हा भलताच माणूस मध्ये येतो आणि तुमची सर्व शौर्य घेऊन जातो. तुम्हाला असं वाटतं का, मी एवढा प्रामाणिक राहून काम करतो तरी मला कार्ड लावावं लागतं, पैसा येतो पण हातात टिकत नाही. दुसरी मोठी समस्या अर्थात ही माता लक्ष्मी चंचल. असं नाही की तुम्ही कमवत नाही, एका हाताने पैसा येतो पण दुर्दैवाने दुसऱ्या हाताने तो अचानक आलेला पैसा दवाखान्याच्या खर्चावर, गाडीच्या रिपेअरिंगवर किंवा बिनकामाच्या गोष्टीवर उधळला जातो. महिन्याच्या शेवटी खिशात किंवा बँकेमध्ये बँक बॅलन्समध्ये काय उरतो? पुन्हा तीच चिंतेची टांगती तलवार. नात्यांमध्ये एक विश्वासघात आणि गैरसमज. तिसरी सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे तुमची नाती. मकर राशीचा माणूस मनाने खूप हळवा असतो. ज्या लोकांवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्याच्या पाठीशी तुम्ही त्याच्या वाईट काळात खंबीरपणे उभे राहिला, जेव्हा तुम्हाला त्याची गरज होती तेव्हा त्याच्याच पाठीत खंजीर खुपसायला त्यांना तुम्ही आपलं मानलं, त्यांनी तुमची चुकीचं समजलं. बरोबर ना? माहीत आहे, तुमच्यापैकी कित्येक लोक रात्री एकटे असतात, डोळ्यातून अश्रू आणून विचार करत असतील, माझं काय चुकलं, मी काय कोणाचं वाईट केलं. मग आता नशिबात एवढा संघर्ष का? देवाला माझी दया का येत नाही? पण मकर राशीच्या मंडळीनं, आज माझी ही गोष्ट कान उघडून आणि मनावर कोरून ठेवा. हा संघर्ष तुमच्या कोणत्याही चुकीमुळे नव्हता, हा तुमच्या परीक्षेचा काळ होता. शनिदेव जेव्हा हा कोणाला मोठे पद, परिशिष्ट आणि पैसा देतात, त्याआधी ते त्यांची परीक्षा देखील घेतात. सोन्याला जसं आगीत टाकून शुद्ध केलं जातं, तसंच शनिदेवाला तुम्हाला काही काळात मजबूत शनिदेव बनवतात आणि आता तसंच शनिदेवाला तुम्हाला या काळात मजबूत बनवलं जातं. आणि आता मकर राशीच्या मंडळींनो, तुमच्या परीक्षेचा हा काळ संपत आला आहे. कारण गुरुपौर्णिमेच्या पवन मुहूर्तावर ग्रहाची अद्भुत रचना होत आहे, जिथे देवगुरु दिव्य आणि शुभदृष्टी थेट तुमच्या राशीवर पडणार आहे. जेव्हा गुरुचा आशीर्वाद मिळतो, तेव्हा शनीच्या कष्टाचे रूपांतर सुवर्ण काळात होते. तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा आणि मानसिक ताणाचा डोंगर आता कसा वितळणार आहे, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, पुढचा भाग अधिक महत्त्वाचा आहे. माझ्या मकर राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आता दुःखाचे, अश्रूचे दिवस आणि निराशेचे दिवस मागे सोडायची वेळ आली आहे. कारण या आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी असा एक अद्भुत आणि दुर्मिळ ग्रहयोग जुळून येत आहे, जो मकर राशीच्या नशिबाचा महापालट करणार आहे.
देवगुरु बृहस्पती शुभदृष्टी जेव्हा तुमच्या राशीवर पडते तेव्हा नशिबाचे बंद दरवाजे एकामागोमाग एक उघडायला सुरुवात होते. या गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात नक्की कोणते मोठे 5 बदल आणि सकारात्मक बदल होणार आहेत ते आता अगदी लक्ष देऊन ऐका. प्रत्येक संकट दूर होणार, अडकलेला पैसाच परत मिळणार. पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्हाला आर्थिक स्थितीत होणारे तुफानी सुधारणा. गेल्यावर 1 वर्षापासून किंवा महिन्यापासून, अनेक वर्षापासून किंवा महिन्यांपासून तुमचे जेव्हा पैसे अडकले होते ते लोक तुमचे पैसे परत देण्याची टाळाटाळ करत होते. तुमच्याकडून पैसे परत मिळवण्याचे मार्ग आता मोकळे होतील. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर कर्ज फेडण्यासाठी नवीन उत्पन्न, नवीन मार्ग, इन्कम अचानक सुरू होतील. गुरुची शुभदृष्टी तुमच्या धनभावावर पडत असल्याने पैशांची चणचणता कायमची संपणार आहे. नोकरी आणि व्यवसायात महाउंच भरारी. दुसरा मोठा बदल करिअर आणि व्यवसायातील यश. माझ्या मकर राशीच्या भावा बहिणींनो, नोकरी किंवा पगारवाढ रेंगाळलेली होते त्यांना लवकर गोड बातमी ऐकायला मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांना चांगल्या कंपनीकडून ऑफर लेटर येईल. आणि माझ्या व्यवसायात मित्रांनो, तुमचा मंदावलेला धंदा आता वेगाने धावू लागेल. नवीन क्लायंट्स आणि मोठे प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील. मानसिक ताण, भीती आणि अर्थव्यवस्थेचा अंत. तिसरा बदल तुमच्या मनातील शांतता आणि समाधान. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात असलेली भीती, चिडचिड जी असते आणि डिप्रेशनसारखी परिस्थिती होती, बरोबर ना? पौर्णिमेच्या या शुभयोगामुळे तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. रात्री शांत झोप लागेल, निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, दुपटीने आणि आत्मविश्वासाने गगनाला भिडणार आहे ना. त्यामधील गोडवा, विवाहाचे शुभ योग. चौथा बदल म्हणजे कौटुंबातील प्रेम. ज्या नात्यांमध्ये कडवटपणा आहे किंवा कडूपणा आला होता, जिथे गैरसमजामुळे दुरावा आला होता, जो गैरसमजामुळे दुरावा निर्माण झाला होता, ते नाते आता पूर्ववत होईल. घरातील वाद मिटून कौटुंबिक शांतता वाढेल. आणि मकर राशीच्या ज्या तरुणीच्या ज्या लग्नाचा वारंवार अडथळा येत आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे अंतिम शुभ योग जुळून येतील. गुप्त शत्रूंचा पराभव, अडकण्याचा नाश. पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा बदल तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करण्याचा पराभव. जे लोक पाठीमागे तुमचे वाईट चिंतत होते किंवा ऑफिसमध्ये किंवा नात्यांमध्ये तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करत होते, ते आता आपोआप तुमच्या मार्गात येऊन बाजूला होतील. गुरुबळ मजबूत झाल्यानंतर शत्रूचे सर्व वार पूर्णपणे अपयशी ठरतील. पण या नशिबाचा सूर्य उगवता आणि या गुरुपौर्णिमेला तुम्हाला कोणते विशेष महाउपाय करायचे आहेत, ज्या उपायामुळे या गुरुचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायम राहील, हे सर्व सोपे आणि अचूक उपाय आपण पुढच्या भागांमध्ये 4 मध्ये पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा माझ्या मकर राशीच्या भावांनो, बहिणींनो. नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत हे नक्की. फोन केला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करायचे आहेत हे सोपे महाअचूक उपाय. गुरु आणि शनी या दोघांना आशीर्वाद एकाच वेळी मिळण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी 3 महाउपाय करायचे आहेत. त्यातील सगळ्यात पहिला उपाय म्हणजे व्यवस्थित समजून घ्या. पहिला महाउपाय, पिवळ्या वस्तूंचे दान करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय दान करावे? पिवळ्या वस्तूंचे दान करावे. हरभऱ्याची डाळ, हळद, पिवळे फळ किंवा पिवळी केळी, वस्त्र कोणालाही द्यावे. हे दान एखाद्या मंदिरात, ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना द्या. यामुळे तुमच्या राशीला गुरुचा प्रभाव मजबूत होईल आणि पैशांची चणचण तसेच करिअरमधील अडचण दूर होईल. या दिवशी संध्याकाळी काही शांत ठिकाणी बसून एक खास मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र असा आहे: ओम बृहस्पते नमः, ओम शनीश्वराय नमः. तुळशीची माळ घेऊन किंवा रुद्राक्षाची माळ घेऊन 108 वेळा हा जप करा. या मंत्रामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि मनात एक अदृश्य शक्ती आणि आत्मविश्वास निर्माण होईल. तिसरा महाउपाय, माता पिता गुरुपूजन. लक्षात ठेवा, जगात सर्वात मोठे गुरु आपले आई-वडील, आपले कुलदैवत असतात. काय करायचे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून सर्वात आधी माता पित्यांच्या चरणी स्पर्श करून आशीर्वाद घ्या. जर तुमचे आध्यात्मिक गुरु असतील तर त्याचे दर्शनाने मार्गदर्शन घ्या.
ज्या घरातील माता पिता आणि गुरु आनंदी असतात त्या घरात शनीचा किंवा कोणत्याही ग्रहांचा वाईट प्रभाव कधीही पडत नाही. काही गुरुपौर्णिमेला या तीन चुका चुकूनही विसरू नका. मंडळी, उपाय करण्यासोबत या दिवशी काही चुका टाळणे खूप गरजेचे आहे. कोणाचाही अपमान करू नका. या दिवशी विशेष शिक्षण, वृद्ध व्यक्ती आणि मातापिता यांचा आदर करा. वृद्ध व्यक्ती आणि मातापिता यांचा आदर करा. या दिवशी माणसावर मद्यपान किंवा कोणत्याही व्यसनापासून पूर्णपणे माणसांनी दूर राहावे. कोणालाही फसवू नका. शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत, त्यामुळे या दिवशी कोणताही छळ किंवा कपट करू नका. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.